ए साते आलिया ओळंगा शारंग धरू, ए साते आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारो वाया जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अभराची सावली जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमान, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. श्री संताची या माथा चरणावरे, श्री संताची या माथा चरणावरे, संताच्या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. विठ्ठला ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं, सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तं नमामि. ए साते आलिया ओळंगा शारंग धरू, ए साते आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारो वाया जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे सोनखेड, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी या ठिकाणी कैलासवासी पंढरीनाथ पाटलोबा घुगे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित केलेली ही कीर्तन रूपी सेवा. अर्थातच त्यांचे चिरंजीव, दोन्ही चिरंजीव श्री भगवान पंढरीनाथ घुगे आणि श्री मुरलीधर पंढरीनाथ घुगे या दोन्ही चिरंजीवांनी
आपल्या वडिलाच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आयोजित केलेली ही ज्ञानदानाची सेवा, त्याचबरोबर अन्नदान आणि कृतज्ञतापूर्वक केलेलं भव्य आणि दिव्य असं आयोजन. विठाला 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 मनुष्य जन्माला आला की उपजल्या पिंडा मरण सांगाती, त्याच्यासोबत मरण असते. देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूची सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जियापरी. माणसाला, प्रत्येक माणसाला मृत्यू ठरलेला आहे, अटळ आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहारेर्थे न त्वं शोचितुं अर्हसि. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना, उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. प्रत्येकाला इथं यावं लागतं आणि एक दिवस जावंही लागतं. ह्या दोन्ही गोष्टी अटळ आहेत. मरे मागुता जन्मधरी. प्रत्येकाला जन्म मरणाची ही जी येरझार आहे, ही येरझार एकदा जन्माला आल्यावर पुन्हा मरावं लागते. पण ही येरझार चुकवता येते. संत सांगतात येरझार चुकवण्यासाठी नामसाधना करावी लागते किंवा हरिभक्ती करावी लागते. म्हणून जन्माला आल्यानंतर मृत्यू अटळ आहे. तुम्ही किती जरी मृत्यूला घाबरलात तरी तो ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी तो तुम्हाला मृत्यू घेऊन जाणारच आहे. असा कोणी इथं पृथ्वी तलावर असा नाही कोणी की तो अमर आहे आणि फार काळ तो इथं राहणार आहे. प्रत्येकाचं अस्तित्व अगदी क्षणिक आहे. किती दिवस आहे हे सुद्धा माहित नाही. आणि या क्षणभंगूर आयुष्यामध्ये क्षणभंगूर नाही भरवसा, फारे सावध तोडा माया आशा. या क्षणभंगूर आयुष्यामध्ये माणसानं उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. या क्षणिक आयुष्यामध्ये जर हरिभक्ती केली तर जन्म सुफळ होतो, संसारही सुफळ होतो. आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. विठाला विठाला आता एक लक्षात घ्या, आपण या देहरूपी बाजारात जन्माला आलोत. 3 बाजार सांगितले. माऊली म्हणतात 3 बाजार कोणकोणते आहेत? एक देहरूपी बाजार, एक जन्म मृत्यू रूपी बाजार आणि एक संसार रूपी बाजार. या 3 बाजारात आपण जन्म घेतला. आता अभंगाचं विश्लेषण करण्यापूर्वी थोडक्यामध्ये आपण परिहार दिलेला आहे. तर या कीर्तन रूपी सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो ज्ञानी यांचे शिरोमणी संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांचा 4 चरणांचा असून या अभंगाद्वारे ज्ञानोबाराय या संसाररूपी बाजारात, या देहरूपी बाजारात, या जन्ममृत्यूरूपी बाजारात जन्माला आल्यानंतर हरिभक्ती करा, नाहीतर जन्म वाया जाईल असा संदेश देतात. विठाला विठाला आता उपदेश करायला तो माणूस पात्र असला पाहिजे. त्यांनी उपदेश करावा. ज्ञानोबाराय पात्र आहेत. उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. ते उपदेश करतात, साधारण नाहीत. ज्यांनी रेड्यामुखी वेद बोलवला, भिंत चालवली, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. असा ज्यांचा अधिकार आहे ते ज्ञानोबाराय उपदेश करतात. म्हणजे उपदेश करणारे साधारण नाहीत. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले असे ज्ञानोबाराय आहेत. ते ज्ञानोबाराय ज्ञानी यांचा शिरोमणी, वंद्य जोका पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. असे ज्ञानोबाराय उपदेश करणार आहेत. म्हणजे उपदेश करणाऱ्यांचा त्यांचा स्वतःचा अधिकार आहे आणि ते उपदेश करतात त्या अर्थी तो उपदेश तंत बरोबर आहे. एवढंच नाही, उपदेश करणारे दिसायला जरी ज्ञानेश्वर महाराज असले तरी महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. देवाच्या फक्त ज्ञानोबारायच्या मुखातून देवानं शब्द घातलेत, नाहीतर बाकी महाविष्णूच आहेत. अशा पद्धतीनं ज्ञानोबाराय आपल्याला उपदेश करतात की या देहरूपी बाजारात आल्यानंतर ओळंगा शारंग धरू म्हणजे काय की देवाची भक्ती करा, देवाला ओळखा, देवाची भक्ती करा. हे सोडून जर तुम्ही मायबाप गणगोत माझं माझं म्हणत बसाल तर हे फार काळ टिकणार नाही. थोड्या दिवसातच मृगजळ होत जाणार आहे. काही जण म्हणतील आम्ही विषयामध्ये सुख मानले,
ज्ञानोबा म्हणतात विषयाचे जे सुख आहे तर विषय ही बेगडाच्या बाहुलीप्रमाणे आहे म्हणले. विषयाचे सुख बेगडाची बाहुली. बेगडाच्या बाहुलीचा जसा रंग लवकरच जातो तसा विषयाचा क्षणिक आनंद लगेच नष्ट होतो. आभराची सावली जाईल रे. जसं एकदा आभाळ आलं ना, आभाळाची सावली फार काळ टिकत नाही, पुन्हा ऊन येणारच असते, थोडा वेळ असते ती. तसं विषयाचं सुख थोडं आहे म्हणतात. म्हणून जसं स्वप्नामध्ये पाहिलेलं ऐश्वर्य जागृतीत नसतं. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रे. स्वप्नात बघितलेलं ऐश्वर्य जागृतपणे दिसत नाही. तद्वत या संसार रूपी म्हणजे या देहरूपी बाजारामध्ये जन्माला आल्यानंतर या विषयाचं सुख, आपतेष्टांचं सुख, किंबहुना जे काय आपण वैषयिक सुख भोगत आहोत हे फार काळ टिकणार नाही. असा सरळ सरळ अभंगाचा, सरळ सरळ अर्थाचा हा अभंग आहे. आता लग्नाचे दिवस सुरू आहेत आणि गर्दा जरा इकडे लग्नाचा करू नका. लग्नामध्ये तर असं आहे, कन्या वर येते रूपम, माता वित्तम पिता श्रुतम, बांधवा कुलम इच्छन्ति मिष्टान्नम इतरे जना. कुणाला विचारलं लग्न कसं झालं तर ते सांगतात जेवाय चांगला असेल तर लग्न चांगलं झालं, बाकी घेणं देणं नाही. कुणाला कशाचं घेणं देणं नाही बघा. कन्या रूपाला वरते, कन्या वर येते रूपम, माता वित्त बघते, जावई किती मालामाल आहे, पैसेवाला आहे, पिता श्रुतम वडील म्हणतात त्याची काही समाजामध्ये किंमत आहे का हे बघतात, बांधव कुल बघतात. पण जे लग्नाला वराडी बाकीचे आलेले असतात ना त्यांना ह्या कशाशीच घेणं नाही, कुळाशी घेणं देणं नाही. ते म्हणतात याती कुळ माझे गेले हरपणे आणि फक्त मिष्टान्न मी तरी जण, आम्हाला खायला काय भेटलं याच्यावर लग्न चांगलं झालं का वाईट झालं ठरवतात. म्हणजे ही आपली रीत आहे. परंतु परमार्थामध्ये असं नाही. देव बाकीचा भाव, बाकीचं याती कुळ पाहत नाही, शुद्ध भाव पाहतो. आपण मात्र मिष्टान्न पाहतो. देवाचं तसं नाही. देव कोणत्या जातीत जन्माला आलाय हे पाहत नाही, कोणत्या कुळात जन्माला आलाय माहित नाही, पण भक्ती करतो ना तो धन्य आहे. त्याचा कुळ देव विचारत नाही. तिथं जाती अप्रमाण, जातीला प्रमाण नाही. म्हणून भक्ती इथं महत्वाची आहे. भक्ती हे सार आहे. देवाला बसतो ना मग तो कोणत्याही जातीचा असला तर चोखा मेळा बंका जातीचे महार आणि त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. विठाला म्हणजे थोडक्यात उंच नीच काहे नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. भावभक्ती पाहतो तो, बाकी काही पाहत नाही. म्हणजे भावभक्ती महत्वाची आहे. आणि आपला विषय चालू होता संसार रूपी बाजाराचा. मी सांगितलं देहरूपी बाजार, संसार रूपी बाजार आणि जन्म मृत्यू रूपी बाजार. साते म्हणजे बाजार. या अभंगात शब्द काय आलाय? साते. दुडीवरी दुडी गवळण साते निघाली, म्हणजे बाजारला निघाली. गवळण गोरस म्हणो विसरली. काय म्हणू लागली? म्हणजे गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्यागे, तव तव हसते मथुरेच्या गे. म्हणजे साते शब्दाचा अर्थ काय? इथं बाजार. आणि देहरूपाला आलं म्हणजे भक्ती करावी असं ज्ञानोबा सांगतात. विठाला गर्दा जरा करू नका. बघा देहाला आल्यानंतर माणसाला असं वाटतं की देह म्हणजे मी आहे, हा देह माझा आहे. आणि या देहावर किती प्रेम आहे माणसाचं, किती प्रेम आहे. आपण पाहतो किती शृंगार, एक एक तास शृंगार करतात लोक या देहासाठी. वेगवेगळे सौंदर्य प्रसाधनं वापरून या देहाला शृंगार करण्याचा प्रयत्न करतात. परंतु हा देह नश्वर आहे. भ्रमधरीशी या देहाचा, विठ्ठल कारे म्हणे वाचा, पडून जाईल कलेवर, विठ्ठल उच्चारी पासार. आता या देहरूपी बाजारात आपण आलोत. लक्षात घ्या, या देहरूपी बाजारात आपण आलोत आणि संसारामध्ये पडलो.
मग या संसारामध्ये आल्यानंतर काही कर्तव्य आहेत माणसाला, ती जर केली माणसानं तर उत्तम गतीला जातो, नाहीतर अधोगतीला जातो. मग हा देह ज्याच्यासाठी प्राप्त झालाय त्या कामासाठी तो वापरायला हवा, परंतु माणूस वापरताना दिसत नाही. प्राप्त झालाय देवे दिला देह भजना गोमटा, पण आपण भजन करत नाही. सायाशी करीशी प्रपंच दिननिशी, पण हरीशी न भजशी. मग दिलाय तो देह त्या कामासाठी आपण वापरीत नाही. मग या संसार रूपी बाजारात सर्वजण आलोत आणि एकदा यावं लागलं, वासनेच्या रूपानं आलोत. पुन्हा त्यालाही 4 प्रकारचे नियम आहेत. पुनर्जन्माला माणूस येतो आणि जन्माला आल्यानंतर त्या जन्मामध्ये ह्या संसार रूपी बाजारात, देहरूपी बाजारात, जन्म मृत्यूच्या बाजारात आल्यानंतर, आता लक्ष द्या, या बाजारात आल्यानंतर तो विचार करायला लागतो की हा देह मला प्राप्त झालाय, हा देह म्हणजेच मी आहे. आणि या देहाला आपलं सर्वस्व मानून बसतो. त्याला देह तादात्म्य वृत्ती म्हणायचं. आता या देह तादात्म्य वृत्तीमुळं त्याचं असं नुकसान होतंय की तो या देहाशिवाय दुसरं काही सुख आहे असं मानित नाही, आणि इथंच त्याची चूक होते. आणि मग या संसारूपी बाजारात तो फसतो. संसार साते आलो मी पाहुणा हे विसरून जातो. संसारामध्ये मी पाहुणा म्हणून आलोय हे विसरल्यामुळं त्याची हानी होते. विसरली तया थोर झाली हानी, वाजतसे बोंब न ऐकती कानी, आणि हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. विठाला जरा गर्दा कमी करा इकडला. मग अनायासे का होईना आपण या संसार रूपी बाजारात आलोत, तर आल्यानंतर माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, आता तुम्ही एक करा अभंगाचं प्रथम चरण. मग तुम्ही ए साते आलिया ओळंगा शारंग धरो, महत्वाचा संदेश आहे, लक्ष द्या. या बाजारात आलात ना तुम्ही आता एकदा, मग ओळंगा शारंग धरू म्हणजे हरीची भक्ती करा, देवाची ओळखी करा. याच जन्मात तुम्हाला हे भजन होईल. याची देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. म्हणून या जन्माला आल्यानंतर तुम्ही देवाची ओळख करून घ्या. ओळंगा शारंग धरू, आणि ओळखा म्हणजे हरिभक्तीला लागा. आणि जर तुम्ही हरिभक्ती नाही केली तर काय होईल, तर नाही तरी संसारो वाया जाईल रया. मग तुमचा हा मनुष्य देह फुकट गेला असं समजा. विठाला काही लोक
गायक म्हणतात ना, आम्ही हरिभक्ती करत नाहीत, भजनाला जात नाहीत, तरी आमचा देह चालतो, तरी आमचं काही अडत नाही. अरे बाबा, पण पुढे फार मोठं नुकसान आहे, लक्षात ठेव. आता तुला वाटत असेल माझं काही नुकसान नाही, पण भक्तीविन गेला अधोगती. तुला माहित नाही, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. हे उत्तम भेटलेलं तुझं वाया जाईल, नाही तरी संसारो वाया जाईल रया. आणि एकदा मग तुझं हे तू मनुष्य जन्माला आल्यावर देह वाया जाऊन का भक्तीविन गेला अधोगती. रावरंक हो का उच्च नीच याती, भक्तीविन माती मुखी त्याच्या. काय उपयोग नाही, केवढा राजा जरी असला तरी भक्ती करत नसेल तर भगवंताच्या दृष्टीनं त्याला शून्य किंमत आहे. विठाला म्हणून म्हणले ना, नाथ महाराज म्हणले, बहुता सुकृती नरदेह लादला आणि भक्तीविन गेला अधोगती. अनेक जन्माच्या सुकृतामुळे भेटलंय, 184 येऊन फिरून तुला हा मनुष्य देह भेटलाय, त्याची किंमत कर, नाही तरी संसारो वाया जाईल रया. कधी जर तू देवाला ओळखलं नाहीस, ए साथे आलिया ओळंगाशा रंग धरू. एक तर देवाला ओळख, देवाची भक्ती कर, नाही तरी संसारो वाया जाईल रया. मग तुझं ऐश्वर्य, तुझी विद्या, तू जे जे कमवलंस, वित्त सत्ता, याला काही किंमत नाही, उलट तुझा देह वाया गेला असं मी समजेल, असं ज्ञानोबा म्हणतात. उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. एक मच्छीमार मासे पकडत असताना रात्रीच्या वेळी जाळ्यामध्ये त्याला एक पिशवी अडकली आणि ते त्याच्या आकड्याला पिशवी अडकल्यानंतर त्यानं ती बघितली, त्याच्यामध्ये असे दगड होते आणि ते दगड थोडेफार चमकत होते. मग तो म्हणला, काय आज दिवसभरामध्ये मला काही हाती लागलं नाही, फक्त दगड माझ्या हातात आले. आणि असं म्हणून तो आपल्या नशिबाला दोष देऊ लागला, माझं नशीब फुटकं म्हणलं, आज मला काही मिळकत मिळाली नाही. आणि मग एक एक दगड तो नशिबाला दोष देत देत पाण्यात टाकू लागला. आणि शेवटला एक दगड राहिला, तो म्हणला एवढा राहू देऊत. बायकोनं जरी विचारलं, कारण घरी धाक असतो ना, दिवसभर काय केलं, घरी गेल्यावर आपले गृहमंत्री विचारतात का नाही, मग बायकोनं जर विचारलं आज काय मिळकत मिळाली, तर उगा एवढा दगड तरी ठेवू म्हणून एक दगड ठेवला, म्हणजे घरी रिपोर्ट द्यायला है ना. आणि आल्यानंतर घरी मालकीने विचारलं, काय आज दिवसभरामध्ये काय घोडे मारले तुम्ही. त्यानं सांगितलं आज काहीच नाही, आज मिळकत नाही, पण एक दगड मात्र पिशवीत लागला. तिनं म्हटली दाखवा बरं. बघितला तर तो दगड चमकत होता. तर पत्नी थोडी हुशार होती, आणि पत्नी थोडी हुशार असतेच बरं नवऱ्यापेक्षा, कारण नवऱ्याच्या डोक्यामध्ये व्यवहार घुसलेला असतो, त्याला फार वेळ दुसरीकडे द्यायला नसतो. पण महिलांना थोडा वेळ रिकामा असतो, तर मग ते हुशारपणा करतात, मालकाच्याही पुढे हुशारपणा करतात. आणि आल्यानंतर मग तो दगड घेतला आणि जड जवाहिऱ्याकडे नेला, ज्याची पारख करू शकतो. त्यानं सांगितलं, अरे हा मौल्यवान हिरा आहे. असं म्हटल्याबरोबर याची किंमत 1 कोटी रुपये आहे सांगितलं. मग मात्र त्यानं डोक्यात हाणून घेतलं, असे मी एक पिशवीभर दगड समुद्रात टाकून दिले. 1 कोटीचा एक दगड ठेवला होता पत्नीमुळं, तर एवढा फायदा झाला. आणि तेवढे दगड टाकून दिले, त्याचा पश्चाताप होत आहे. दृष्टांत संपला, आता सिद्धांत आहे का. ज्याप्रमाणे त्या मच्छीमाराला पश्चाताप झाला की एवढे दगड टाकून दिले, हा दगड साधारण नाही, मौल्यवान आहे, तसा हे शरीर मौल्यवान आहे. ज्याला कळालं, याची किंमत ज्याला कळाली. नाही तर काही जण ह्या देहाला असं वापरतात की जसं काय याची काही किंमतच नाही, सहज मिळालंय म्हणून किंमत नाही, पण सायासानं मिळाल्यास किंमत लक्षात येते. तुम्ही दवाखान्यात जा, मग तुम्हाला शरीराचा एखादा पार्ट इकडे तिकडे होऊ द्या, किंमत लक्षात येते. पण फुकट दिलाय करोडो रुपयाचा देह, मधले एक एक पार्ट बघा, देवाची किमया बघा, आताड कसं ठेवलंय, डोळे नाक कान, कोण देखवी ऐकवी एक नारायण सांगितलं. संतांनी तर सांगितलं, कोणाचे सत्य चाले हे शरीर. याचा जरा विचार करा बाबांनो, तुम्ही विचारच करत नाहीत. कोण चालवतंय या शरीराला, आणि कोण देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको, तो चालवतो हे शरीर. आणि तो जर चालवत नसेल तर मग मुर्दा सुद्धा चालला पाहिजे. चालतो का मुर्दा? नाही. त्याच्यातला राम निघून गेला, त्याच्यातला देव निघून गेला, मग राम नाम सत्य त्याला चौघांनी उचलून न्यावं लागते. स्वतःच्या शक्तीनं जात नाही. म्हणजे मी स्वतःच्या शक्तीनं बोलत नाही, स्वतःच्या शक्तीनं ऐकत नाही, कोणीतरी बोलवणारा, कोणीतरी ऐकवणारा आहे, तो म्हणजे देव. विठाला ही ओळख करून घ्या म्हणतात ज्ञानोबा. ए साते आलिया ओळंगा शारंगुरु. देव तुमच्यासाठी काय करतो ते ओळखा
आणि त्याच्या भक्तीला लागा, वळंगा सारंग. नाही जर केला तर बाबांनो पुढे डेंजर दाखवलाय, धोका. मग असं आहे ना, या घाटातून 40च्या स्पीडनं गाडी चालवा, जास्त चालवली तर मग नाही तरी संसार वाया जाईल. हरिभक्तीविन, या हरिभक्तीविन तुझे जन्म जाती वाया, या लागे तू वैकुंठनाथाच्या चिंती पारे पाया. विठाला. मग संत वारंवार सांगतात बाबांना, या संसाराला आल्यास हरिभक्ती करा. आल्यानो संसारा उठा वेग करा, संसारा उठा वेग करा. आल्यानो संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. काय करा, संसाराला आल्यावर तुम्ही पांडुरंगाला शरण जा आणि इतक्या तातडीने जा की करावे तातडे परमार्थाचे. करावी तातडी परमार्थाची. काय करा, संसाराला आल्यावर तातडीनं परमार्थ करा, म्हणजे उठा वेग करा. कशासाठी सांगितलं की ए साते आलिया, आलात ना, मग आता लवकरात लवकर उद्धरून जाण्याचं बघा, उद्धरून जाण्याचं बघा. मग उद्धार कशात आहे तर हरिभक्तीमध्ये उद्धार आहे. ज्यांनी ज्यांनी हरिभक्ती केली त्यांची यादी सांगतो, त्यांचा उद्धार झाला. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, सुख, शौनक, भीष्म, दालभ्यान, रुक्मांग, अर्जुन, वशिष्ठ, विभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान स्मरामी. विठाला. म्हणून मग संसाराला आल्यानंतर देवाची ओळख करून घ्या. आता एवढं तर लक्षात आलं की संसाराला आल्यानंतर देवाची ओळख केली, भक्ती केली तर आपलं खरं आहे, नाही तरी काही बरे नव्हे. तुकोबराय बी डेंजर दाखवतात का, तुकोबराय म्हणतात ना, आता तरी आठवण धरा. आता आठवण नाही धरली ना, तुका म्हणे धरी आठवया देही, नाही तरी काही बरे नव्हे. मग अवघड आहे म्हणले, जाणून आंधळे होऊ नका. तुका म्हणे या लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे. प्रत्येक संतांनी आपल्याला सांगितलं, काय सांगितलं की संत चरणी भाव धरा, क्षण क्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यतावर हेची करा बापांनो. आणि किती सांगावं, एवढं सांगूनही माणसं ऐकत. विठाला. मग आता देवाची ओळख करून घ्यायची म्हणजे काय लक्षात घ्या. ओळंगा शारंग धरू म्हणजे हरिभक्ती करायची. हरिभक्ती करण्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर देवाप्रती कृतज्ञता आहे, आणि याच देहामध्ये माणूस देव स्वरूप होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो, दुसऱ्या जन्मात नाही. पशु काय जाणीती पाप पुण्य, त्यांना काय माहित नाही, ते उत्तम मध्यम भोग भोगिती, बस त्यांना माहित नाही. पण माणसाला हे ज्ञान आहे ना, आहार, निद्रा, भय आणि मैथून हे सगळ्यांना समसमान आहे. पण मनुष्याला मात्र ज्ञान होऊ शकते की देव कसा आहे, मी कोण आहे, याची ओळख होऊ. कस्त्वम कोहम कुत आयात कामे जननी कोमे तात इति परिभावे सर्वंसार मनसी विचारे वारंवार. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सनिहिते मरणे नहीं नहीं रक्षति जोगृय करणे. संत सांगतात ना बाबांनो, या संसाराला आल्यावर भज गोविंदम भज गोविंदाची भक्ती करा, गोविंदाचं भजन करा, त्याच्यात तुमचा उद्धार आहे. आता उद्धार आहे म्हणजे काय की जन्माला आल्याचं सार्थकच त्याच्यात आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, फलची एक देखलिया, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. विठ्ठल बघितला ना, ते सार आहे. सार सार विठोबा नाम तुझे सार. या जन्मामध्ये तुम्ही म्हणाल मग आम्ही तर प्रपंच करतो, मुलं बाळ सांभाळतो, याच्यामध्ये आम्ही गुंतून पडलो, पण जीवनाचं सार लक्षात आलं नाही.
आणि जीवनाचं सार लक्षात आल्यानंतर मग माणूस जागृत होतो. तोपर्यंत बोध होत नाही. एकदा तर पश्चाताप झाला ना मग वैराग्य येते आणि मग ज्ञानाकडे भक्तीकडे माणूस वळतो. एकदा अकबरानं बिरबलाला विचारलं की या 29 मधून एक गणित विचारलं, 29 मधून 9 गेले, नाही 27 मधून 9 गेले, किती? 27 मधून 9 गेले, किती राहिले सांगा? 18 राहिले. बिरबलाचं उत्तर 18 नव्हतं. बिरबलानं सांगितलं 0 राहिले. बिरबलानं काय सांगितलं? 0 राहिले. मग अकबर बादशाहने विचारलं असं कसं? तर बिरबलानं सांगितलं की 27 मधून 9 काढले म्हणजे 27 नक्षत्र आहेत. 27 काय आहेत? नक्षत्र आहेत. त्याच्यातले 9 पावसाचे नक्षत्र आहेत. आणि जर 9 पावसाचे नक्षत्र वगळले तर बाकी काय राहील म्हणले? माग 2 वर्ष आपण बघितलं म्हणून 0 उत्तर दिलं. विठाला आता तसंच आहे. 27 मधून 9 काढले तसं या संसारातून जर देव वजा केला तर बाकी काय राहिलं? 0. मॅन मायनस गॉड इज इक्वल टू 0. पुन्हा काही नाही. विठाला म्हणून या जीवनाचं सार लक्षात घ्या. जसं 27 नक्षत्रामध्ये सार 9 नक्षत्र पावसाचे, तसं या संसारामध्ये सार म्हणजे देव. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून जपत आहे सुळपाणी वारंवार. म्हणून सार सार काय? सारथी पाऊले विठोबाची जीवी, कोणीही न विसंबावी क्षणभरी. क्षणभर सुद्धा म्हणजे रिकामा अर्ध घडी राहू नको सांगितलं संत. आणखी किती सांगावं? एवढं सांगूनही आपल्याला समजत लवकर नाही. म्हणून बुद्धीचा पालट धरारे काही, जरा तरी आता बुद्धी ताळ्यावर आणा. कधीतरी बुद्धीचा पालट धरारे काही, मागुता हा नाही मनुष्य देह. आता एकदा आलात ना जन्माला, या मनुष्य जन्माला, तर त्याचं सार्थक करून घ्या. त्याचं सार्थक पसारा गोळा करण्यात नाही. आपण काय करतो? हा पसारा गोळा केला आपण, युवाई जवाई हा हो बैल बारदाना म्हणजे काय काय नाही ते गोळा केलं आणि एक दिवस सोडायचं, ह्याचं विसर पडून गेला, ह्याचा विसर पडला आणि त्या विसरामध्ये या मायाजाळामध्ये गुंतलो. जसं तो कोळी किडा त्या आपल्या भोवतीच आपल्याला जाळ तयार करतो आणि पुन्हा तो कोसला असतो ना, तो मध्ये अडकून पडतो. भ्रमर गुंतले सुमन कळिके, तो सुगंध घेत बसतो मध्येच अडकून पडतो, परिणामी त्याचा नाश होतो. विठाला म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही सुद्धा या प्रपंचामध्ये आई वडील नातेसंबंध गणगोत मुलं बाळ यामध्ये अडकून न पडता हे मृगजळवत जाणार आहे अभंगाचं ध्रुवचरण. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत, कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत.
माझे गणगोत मृग जळवत जाईल लया. आता इथं काही लोक फार हुशार आहेत, पण उलटा अर्थ करतात. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत म्हणजे आई वडील गणगोत सोडून द्यायचं नाही. इथं अर्थ जे गणगोतात आई वडिलातच आसक्त झालेत त्यांच्यासाठी हा उपदेश आहे बरं. नाही तर काही जण म्हणले आम्ही आई वडिलाला दिले सोडून आणि तुमच्या ज्ञानोबारायांनी सांगितलं कौनाचे मायबाप, असा तिथं अर्थ नाही. बाबा या गणगोतात जास्त गुंतू नको, यांना सांभाळ, सोडून देऊ नको. नातेवाईकांना सांभाळ, आई वडिलांनाही सांभाळ, तुझं विहित कर्तव्य कर, परंतु या मुलाबाळामध्ये या संसारात जास्त गुंतू नको, असा त्याचा अर्थ आहे. तो माया जाळे कशामुळं मायबापा म्हणजे या मायाजाळात गुंतू नको म्हणून सांगितलंय कौनाचे मायबाप, सोडून देण्यासाठी नाही. विहित कर्म करायचे, आई वडिलाची सेवा करायची, गणगोताला मान हे रामान विधी पाळना पुरते आणि देवाची ती भूते म्हणून या. पण खरे सोयरे कोण? ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे. मग बाकीचे सोडून द्यायचे का नाही? हे रामान विधी पाळना पुरते. तसं आई वडिलाला सांभाळायचे, गणगोताला सांभाळायचे, पण लागो नेदी मळ ममतेचा. लक्षात घ्या, ती आसक्ती लागू द्यायची नाही. अनासक्त राहायचंय म्हणजे पाण्यात राहायचंय, चिखलात राहायचंय, पण चिखलाचा डाग लागू द्यायचा नाही. हे अवघड काम आहे मोरे बाप्पा. म्हणजे जल कमलवत राहणं त्याला म्हणतात. चिखलात कमळ राहतं पण चिखल अंगाला लागू देत नाही. म्हणजे या जन्माला आल्यानंतर आसक्ती कायची जडवून घ्यायची नाही. या पृथ्वी तलाव कशाच बंधन आसक्ती मनाला ठेवायची नाही. कुंटली या धावा तृष्णेच्या, कुठलीच तृष्णा ठेवायची नाही, तर मोकळा होतो माणूस. आणि बंधन नसलं ना मग मोक्षाला गेला. बंधन नाही, बंधनाची नाही ठावे, मोक्ष कास आहे म्हणावे. मग त्याला काय, त्याला मुक्तच आहे ना, तो बद्ध नाही, कशाशीच बांधलेला नाही. मग बांधल्या जाऊ नये म्हणून कौनाचे मायबाप आहे. लक्षात घ्या, तुम्ही सांगितलेलं प्रमाण. नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळे ग्रासावया. आणखी एक सांगतो म्हणले, ह्याच्यात जर जास्त गुंतला असेल, काळ जर आला तर हे कोणी सोडवित नाही, हे सोडवित नाहीत. नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. तेव्हा सोडवतात का मायबाप? म्हणून कौनाचे मायबाप मन ते सोडवू शकत नाहीत, असमर्थ आहेत. पुत्र बंधू कांता संपत्तीचे हे बी सोडवू शकत नाही. हरिविना कोणी नाही सोडविता, किंवा तुका म्हणे तुला सोडविना कोणी, आणि एका चक्रपाने वाचून या. तुला कोणी सोडवणार नाही. तू म्हणशील माझे भले भले सोयरे आहेत. अहो देशीचा चौधरी
सांगितलं ना. आणि कती सोय रे भली भली सोडविना राजा देशीचा चौधरी. आणि कती सोय रे भली भली, किती जरी भले सोयरे असले, काळ जर जवळ आला तर हे सोडू शकत नाही. म्हणून माया जाळात गुंतू नको, अनासक्त राहा, असा संदेश माऊली देतात. विठाला एका ठिकाणी नामदेवराय म्हणतात ना, अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी, ऐसे जानोनी मानसी, शरण आलो तु म्हणून ऋषिकेशी शरण मी तुझं आलो. कशामुळं तुला शरण आलो? मला माहित आहे की हे सोडवित नाहीत. कारण का? 9 मास गर्भवासी कष्ट झाले ज्या मातेशी, आणि तीही दूर राहील, तिनेही दूर टाकलं म्हणले. जीवी बापाशी कोड, जीवी बापाशी आवडन, पूर्वी मुखी घालोनी कोड, पण जेव्हा लागली यम ओढ तेव्हा दूर टाकेले. म्हणून हे नको, म्हणून कवनाचे मायबाप हे सोडवित नाहीत म्हणले. मग तुम्ही म्हणाल दुसरे पत्नी, पत्नी नाही ती तो मी तव जळ तसे स्मशानी एकला म्हणले. पत्नी देहग्रहाची कामिनी, ती तव राहिली भुवनी, आणि मी तव जळ तसे स्मशानी अग्नी सवे एकला. विठाला कन्या पुत्राधिक बाळे, ही तव स्नेहाची स्नेहाळे, हे सुद्धा सोडवू शकत नाहीत म्हणले. कन्या पुत्र मित्र आले, गोत्र झाले, स्मशानी टाकून या परतले, कोणी माझ्यासोबत राहिलं नाही, सगळे गेले. आणि कर्मानुगो गच्छती जीव एक. आम्ही एकटा बसलो, आणि हा मला जेव्हा कळालं तेव्हा गहीवर दाटून आला, आणि मग मी निश्चय केला की कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत हे सोडवणार नाहीत, मला ठेवायचेत सांभाळायचेत पण सोडवणार नाहीत, म्हणून अनासक्त राहायचे. आणि जर नाही याच्यातच गुंतून जर पडलो तर त्याचंही सांगितलं की हे कधी ना कधी जाणार आहेत, फार काळ तुझी संगत साथ देणार नाहीत. मृगजळवत जाईल रया. मृगजळवत म्हणजे मृगजळ म्हणजे हरणाला असं वाटतंय उन्हाळ्यामध्ये पळत पळत, त्या हरणाला वाटतंय की त्या उन्हाच्या ह्यानं पाणीच आहे काय की, पाणीच आहे काय की, म्हणून ते हरण पळत पळत जात असतं. पण ते पाणी नाही, पाण्याचा भास असतो. पळून 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 दमतो, परंतु खोटियाचे पिशे उर फोडी. मृगजळ दिसे सातपणा ऐसे, मृगजळ दिसे सातपणा ऐसे, खोटियाचे पिशे उर फोडी. मृगजळ दिसे साचपणा ऐसे म्हणजे खरं भासतंय, पण खोटियाचे पिशे उर फोडी. पळून पळून हरण दमतंय, पण मृगजळ काय हाताला येत नाही, म्हणजे भास आहे वो भास. तसा हा संसार सुद्धा, तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काही नाही, काहीच नाही म्हणले. जळी बुडबुडे देखता देखता आणि क्षणाला लागता दिसे नाती, तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काहीच येत नाही म्हणले. फक्त म्हणजे कोळशाची दलाली हात काळे आहेत म्हणले. या संसारात सुख तर नाहीच, संसार दुःखमूळ आहे, उलट म्हणले आपल्याला बाधक आहे. पण केव्हा बाधक नाही संत सांगतात, जववरी तववरी बाधी हा संसार, जव रखुमा देवीवरू बाप देखिला नाही बाप, तोपर्यंत. एकदा देवाला पाहिलं ना मग संसार बाधक नाही. विठाला माहित मग कोण सुख धरोनी संसारी, राहो मज सांगबा हरी, नावघ्या नाशिवंता परी, थिता दुरी तूही अंतरशी. देवा कोणतं सुख धरून मी संसारात असं राहिलोय की ज्याच्यामुळं माझा उद्धार होणार आहे. तुकोबारायचं म्हणतात मला तर आश्चर्य वाटते लोकांचं, वाटे या जनाचे थोर आश्चर्य, कशामुळे निश्चिंत राहिले असतील, यांचा उद्धार कोण करणार आहे. जसं काय यांना वैकुंठाला विमान येणार आहे का न्यायला. कधीतरी देवाचं भजन करा, एकदा तरी भगवद्गीता किंचित दीता, कधीतरी किंचितशी भगवद्गीता वाचा. भगवद्गीता किंचित दीता, गंगा जल लवकनिका पीता, सकृदपि यस्य मुरारी समर्चा, तस्यायम किं कुरुते चर्चा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. कधीतरी भगवान श्रीकृष्णाची पूजा कर बाबा, एकदा तरी जन्मामध्ये सार्थक होईल, त्याला यम सुद्धा बाधक नाही. विठाला आता एवढा उपदेश संतांनी कशासाठी केला की मृगजळवत जाईल लया. हा आभास आहे रे, खरं समजू नको. आणि आपण तर खरं समजतो, आपल्याला वाटतंय हा आपली पत्नी, आपले मुलं बाळ, आपली गाडी, आपला बंगला, हे सगळं इथं राहणार आहे.
धनानी भूमो पशवश्च गोष्टे. धन इथंच राहणार आहे, पशु गोट्यातच राहणार आहेत, भार्या ग्रहद्वारे, पत्नी ग्रहापर्यंतच आहे, जन स्मशाने, लोक स्मशानापर्यंत. आणि आपण मग देहच चितायाम परलोक मार्गेन कर्मानुगो गच्छति जीव एका. एकट्या जीवाला कर्माचा झाडा द्यायला पुन्हा चित्रगुप्ताजवळ लेखणी असते. तिथं मात्र मग जसं गुरुजी ग्रहपाठ आम्ही शाळेत विचारतो, आणला का ग्रहपाठ, नसला ना कुणा केला त्याची मान खाली असते. मग तिथं ग्रहपाठ नसला ना झालेला, जीवनात भक्ती झालेली नसली ना, मग मात्र खाली मान नाही. मग यमाचे यमदंड बैसतील माथा, मग तिथं यमाचे यमदंड बसतात. म्हणजे तेव्हा तुझं रक्षिता तिथं कोणीच रक्षा करणार नाही. म्हणून मृग जळवत जाईल या विठाला. म्हणजे आभास आहे, थोडक्यात लक्षात. तुम्ही म्हणाले ही सगळी माया आहे आणि ही माया पार करायची आहे. भगवान गीतेत सांगतात, दैवी रेषा गुणमयी मम माया दुरत्या. ही माया पार करणं कठीण आहे, पण अर्जुना काही लोकांनी ही माया पार केली. सांगतो कुणी, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती. ते तरले म्हणले कोण, जे मला भजले, जे सर्व भावे मज भजले. कोण ते मात्र एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. ते मात्र तया आयल थडीच सरले मायाजाळ. त्यांचं मायाजाळ गेलं म्हणले, बाकीचे मायाजाळात अडकले. म्हणून देवाकडे जो आला ये साते आलिया ओळंगा शारंगरू, त्याला मात्र पुन्हा माया बाधक नाही. मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. विठाला. मग आभास रूप का भासते, ही मायेमुळे आपल्याला आभास. म्हणजे काय वाटतं, जग खरं आहे, खरं आहे म्हणून आपण पळत राहतो त्या हरणासारखं. पण जग खरं नाही. ब्रह्म सत्य जगन मिथ्या, हे जगतच मिथ्या आहे हो. पण आपल्याला असं वाटतं की हे खरं आहे. या मायेमुळे हा भास होतो. कारण वेदांतात जर गेलं तर ब्रह्माचं अधिष्ठान मायेने घेतले म्हणून हे जग खरं वाटते. नाही तर इथं खरं वाटायसारखं काहीच नाही. सगळा भास आहे, सगळं मृगजळ जाणार आहे, नश्वर आहे, अनित्य आहे. पण नित्य आणि शाश्वत एक परमात्मा आहे आणि त्याचं भजन, तयाचे भजन चुकू नको सांगितलं. कारण का, नित्य शाश्वत कोण जर या जगात असेल तर ब्रह्म सत्य जगन मिथ्या. जगत कसं आहे, मिथ्या आहे, खोटा आहे, पण ते आपल्याला खरं वाटतंय. विठाला विठाला. म्हणून फार या संसारामध्ये अडकू नकोस. म्हणून मृग जळवत जाईल. आभास आहे रे, हा आभास आहे, फार दिवस टिकणारा नाही, थोड्या दिवसामध्ये नष्ट होणार आहे. आता एवढं सांगितल्यानंतर आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा स्वहिताचा घोरवान, ध्यानी राहा श्रीहरीच्या. मात्र आपण लक्ष देत नाही. एवढं संतांनी किती सुंदर सांगितलंय, तरी सुद्धा माणसाला का कळत नाही. त्याचं कारण आहे, माणसं आंधळी झालेत. रात्री मी माजलगावला गेलो होतो. माजलगावला पंचमुखी हनुमान मंदिर, गौतम महाराज सोळंके त्यांच्या मठात कीर्तन होतं एकादशी. तिथं अभंगच घेतला होता. माणसं आंधळी कसे झालेत. एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्यांची गती होईल नेनो. काय करू बहु वाटे तळमळ आणि आंधळी सकळ बहिर्मुख. तिथं मी हे विषय सांगितलं की लोक आंधळे झालेत म्हणजे काय, पट्टल आलंय डोळ्यावर. मग त्यासाठी डोळ्यात एकदा अंजन घालावं लागतं. म्हणजे मग बरोबर दिसतंय. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ. आणि श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाखविला सोजवळ, बाप रखमादेव विठ्ठल दिनाचा दयाळ. विठाला विठाला. माणसं आंधळी झालीत, बहिर्मुख झाले. जाणून आंधळे होऊ नका. तुकोबाराय म्हणले, जाणून आंधळे तुम्ही होतात म्हणले, तुम्हाला लक्षात येत नाही म्हणून बहिर्मुख होऊ नका. म्हणून काय करा, हे मृग जळवत आहे ना, हे लक्षात घ्या अगोदर. हे मृग जळवत ज्यांनी ज्यांनी हे मायाजाळ सारलं ते देवच झाले हो म्हणले. नाथ महाराज म्हणतात, सुखयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, सुखयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, हरिसी जाणोनी हरिक झाले. ज्यांनी ज्यांनी देवाकडे गेले ते हरिशी जाणून हरीच झाले. त्याच्यात नाव सांगितले, शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. यांनी काय केलं, हरीला जाणलं.
दत्तात्रेय असतील, शुकाचार्य असतील, यांनी हरीला शुकाचार्य 12 वर्ष गर्भात होते, मातेच्या दुःख आठवत होते माते, ते 12 वर्ष लपाले रे. आणि मग त्यांना लक्षात आलं की या जगामध्ये वैराग्यनिष्ठ राहून कुठलाही मळ न लागू देता राहिल्यावर अडचण नाही. भगवत भक्ती केलं, मग भागवत सांगून स्वतः उद्धरले आणि परीक्षितीला हो दिसा 7 दिवसात परीक्षितीलाही मोक्ष दिला. असे शुकाचार्य. दत्त तर काय, एक पैल मेरूचे शिखरी, एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला, तेने सांडी येली माया, तेजी येली कंथ काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माझरी, अनुहत दोन्ही नाद तो पावला परमपद, तुर्या विनोदे छंदे डुल्लत. मग असे कोण? दत्त. असे दत्त ज्ञानदेवा अंतरी दत्तात्रेय योगी असं असे दत्त ते हरीशी जाणून हरीच झाले. विठाला विठाला चला आपला विषय पुढे, आता वेळेकडे आपण लक्ष देऊ. मृग जळवत जाईल रया. आता हे लक्षात तुमच्या आलं असेल की हे भास आहे आणि ब्रह्म सत्य आहे, एवढं तर लक्षात घेतलं पाहिजे. आणि माणूस सुद्धा स्वतःला असं समजत आहे की मी जीव आहे, कारण कल्पना अविद्या तेने झाला जीव. पण मुळात माणूस कसा आहे? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध चिदानंद रूप शिवोहम. कोण आहे मी? कस्त्वम कोहम. हे लक्षात घेतल्यावर मी चिदानंद रूप शिवोहम आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी पर्यंत माणूस जातो, जीव ब्रह्मेव नापरा. एवढं ज्याला लक्षात आलं तर तो मात्र या मृगजळात फसला नाही. विठाला मग ज्ञानोबा म्हणतात, आता एवढं लक्षात आल्यानंतर आणखी काही एक वर्ग असा आहे म्हणले की तो विषयात आनंद मानतो, पण विषयात आनंद नाही. अभंगाचं 3रं चरण. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अभराची सावली जाईल रया. म्हणजे ज्ञानोबा म्हणतात विषयामध्ये ज्यांनी सुख मानलं ते क्षणात जाणार आहे. बेगडाच्या बाहुलीसारखा त्याचा रंग लगेच जाणार आहे. आणि अभराची सावली म्हणजे आकाशाची सावली फार काळ राहणार नाही, लगेच जाणार आहे. म्हणजे काय? एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड, गोडे अवघड यमगंड,
विषयाचे क्षणिक सुख आहे. संतांनी सांगितले विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. आणि ते क्षणिकही आहे. कसं क्षणिक आहे सांगतो. विषयामध्ये माणूस विषयाचा ध्यास करत बसतो. आता लक्षात घ्या, विषय म्हणजे फक्त स्त्री आणि पुरुष यांचा काम फक्त नाही, तर इच्छा, वासना, भोग, हवे हवे असणे, सतत इच्छा करणे, सतत हाव करणे, हा सुद्धा एक कामच आहे बरं माणसाच्या मागे लागलेला. मला हे पाहिजे ते पाहिजे, हा सुद्धा काम आहे. या कामाने माणसं ग्रासलेत. आणि त्या विषयामध्ये पुन्हा पंचविषय कोणकोणते ते सांगतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या 5 विषयामध्ये ज्यांना सुख वाटेल ते सुद्धा सुख क्षणिक आहे. कसं क्षणिक आहे सांगतो. अगोदर हे लक्षात घ्या की विषय मात्र आपण चगळत बसतो आणि मग आपला अधोगतीला कसं जातो. भगवान गीतेत सांगतात, ध्यायतो विषयान पुष संगस्ते सुपजायते, संगात संजयते काम, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशून, बुद्धिनाशात प्रणश्यती. विठाला विठ्ठल. एवढ्या प्रक्रिया घडतात. म्हणजे विषयाचा ध्यास केल्यानंतर काम, क्रोध, लोभ उत्पन्न होतात आणि मग हे 3 नरकाला नेऊन घालतात. त्रिविधम नरक सेदम द्वारम नाशनम आत्मना, काम क्रोधस्तथा लोभस्तस्मात् देतत्रयम त्यजेत. म्हणून हे 3 जे आहेत नरकाचे द्वार आहेत, काम, क्रोध आणि लोभ, यांना त्याज्य केलं पाहिजे. आणि आता विषयाकडे वळा. विषयाचं सुख तुम्ही म्हणाल क्षणिक आहे, क्षणिक आहे. आम्हाला तर विषयात खूप आनंद मिळतो. मिळत नाही बाबा. सुरुवातीला गोड वाटते, पुन्हा नाही. भगवान गीतेत आणखी सांगतात 18व्या अध्यायात की विषयाचं सुख आहे ना क्षणिक आहे, पहिल्यांदा गोड वाटते, पण शेवट मात्र त्याचा फार अवघड आहे. शेवट यतदग्रे विषमीव परिणामे अमृतोपम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादमज. पण विषयेंद्रिय संयोगात यतदग्रे अमृतोपम परिणामे विषमीव तत्सुखम राजसम स्मृतम. विठाला विठ्ठल. म्हणजे काय, विषय इंद्रिय संयोगात इंद्रिय सुख थोड्या काळासाठी गोड वाटते, पण त्याचा परिणाम सुरुवातीला अमृतासारखं वाटते भोग भोगताना, विषय सेवन करताना, इंद्रियानं विषय सेवन करताना, पण पुन्हा त्याचा परिणाम काय होतो, विषासारखं कडू परिणाम त्याचे मिळतात. पण परमार्थात तसं नाही. परमार्थात पहिल्यांदा विष खावं लागतंय आणि पुन्हा मात्र अमृतासारखा सोहळा तो झाला सोहळा अनुपम्य. आता ज्यांचा मृत्यू झालाय त्यांनी जन्मभर साधना केली तर शेवट तो होतो तुझे आणि गोड, किंवा शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा. त्यांचं मरण मरून गेलं, मग मरण माझे मरुनी गेले आणि मज केले अमर. कोणी ज्यांनी हरिभक्ती जाणली, विषय त्याज्य केले आणि देव आपलासा केला, त्यांना मात्र मग मरण आणि येले. ते कारण त्यांनी विषय सुख टाकून दिलेलं असते. मरण आणि येले. त्यांनी काय केलं, मरणाला सुद्धा मरण आणलं. आपुले मरण पाहिले म्या डोळान, तो झाला सोहळा अनुपम्य. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. त्यांच्यासाठी काय आवड, तुकोबा राहिला न्यायला विमान आलं, सदेह वैकुंठाला गेले तुकोबा म्हणे रामेश्वर भट्ट सकाळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया, किंवा मानव देह घेऊन निजधामा गेले. अनुपम्य सोहळा झाला, शेवट गोड झाला. परमार्थात सुरुवात वाईट असते, म्हणजे वाईट म्हणजे कष्टदायक आहे, वाईट नाही कष्टदायक, पण परिणाम गोड मिळतात. तुकोबारायनं जीवनभर भक्ती केली, परिणामी पैल आले हरे, शंखचक्र शोभे करे, नाभी नाभी म्हणे तोरे, गरुड येतो फडतकारे. गरुड वाहन विमान बसायला आला आणि तुकोबाराय सगळ्यांच्या देखत विमान प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निज धामा गेले. काळाला देहाला काळाच्याही ताब्यात दिलं नाही बघा त्यांनी, तर मरणा हाती सुटली काया, काया सुद्धा मरणाच्या हातून सोडली. विचारे या निश्चय नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाचे. विढा मग असा फरक आहे. विषयात अडकल्यावर भ्रमर गुंतले समन कळिकेने, विषयात जे अडकले आहेत हरिपाठी स्थिरावला तोच धन्य, आणि विषयात अडकला की भ्रमर गुंतले सुमन कळके. दोन्ही महत्वाचं आहे. विषयातून सुटला त्याचा शेवट गोड झाला, विषयात अडकला त्याचा शेवट वाईट आहे. म्हणून विषय त्याज्य आहेत. विषय कसे भोगायचे, तेन त्यक्तेन भुज्जिता, म्हणजे आपल्याला लागल तेवढं. कसं, विषय त्यागाते समान, विधीने सेवन.
त्याला एक सांगितलं संतांनी मार्ग, विधीने सेवन. आपण सगळे ग्रस्त आश्रमे म्हणून आपल्याला विधीने सेवन विषय त्यागा ते समान सांगितलं. असे विषय जर भोगले तर बाधक नाहीत म्हणले. तलवार म्यानात आहे, पाहिजे तेव्हा बाहेर काढायची, नको तेव्हा आत. तसं क्रोध कधी काढायचा कधी आत, काम कधी काढायचा कधी आत. दिलाय ना देवानं, ते वापरायचा कसा आपल्या हातात आहे. पण आपण मात्र पत्नीवर राग काढतो भाया महाग सारून लगे. पण जिथं राग काढायचा तिथं काढत नाही. तुकोबारायनं मात्र अभक्तावर, जे नास्तिक लोक आहेत त्यांच्यावर राग काढला आणि आस्तिकाबद्दल दया दाखवली, त्यांना देवाकडे घेऊन गेले. विठाला म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल रया. हे विषयाचं सुख थोड्यासाठी आहे. आता 5 विषयातलं थोडक्यामध्ये वेळेच्या अभावी सांगतो. शब्द हा विषय मनाला माणसाला कुणाचे तरी शब्द ऐकावे वाटतात, गायन ऐकावं वाटतं. पण फार जर त्याच्यात आसक्त झालं तर हरणाला गायनाचा छंद असतो. त्या मुरलीच्या आवाजानं हरिण धावत धावत येतं आणि मग तो पारधी त्या हरणाला पकडतो. शब्द विषयानं त्याचा नाश केला. स्पर्श, हत्तीला पकडायचा असेल तर एका हत्तीनीला खड्ड्यामध्ये गवत टाकून तिथं उभा करतात आणि मग तो हत्ती स्पर्शाच्या इच्छेने येतो आणि त्या खड्ड्यात पडतो, त्याला पकडतात. म्हणजे स्पर्श या विषयानं हत्तीचा नाश केला. शब्द, स्पर्श, रूप. पतंगाला वाटतं दिव्याचं रूप खूप सुंदर आहे, झडप घालतो, मृत्यूला कवटाळतो, म्हणजे रूपानं त्याचा नाश केला. रस, माशाचा रसानं नाश केला. गळ टाकतो आणि त्या गळाला थोडंच आमिष दाखवलेलं असते. किती? थोडं आमिष. आणि आमिष दाखवल्यावर माणसं सुद्धा भुलालेत. मासा तर काय, त्या आमिषाच्या ह्यानं येतो आणि मग पक्का गळाला अडकतो. आपणही गळाला असं आमिषानं अडकतो. म्हणून सावध राहिलं पाहिजे. सावध झालो हरीच्या आलो जागरण. जो सावध नाही ना, बेसावध आहे ना, त्याला काळही धरतो, यमही त्याला यातना करतो आणि त्याला देवा तो अधोगतीलाही जातो. आणि उलट हरिभक्ती केल्यावर उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, ऊर्ध्वगतीला जातो. कारण गती तिची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाण विन्मुखता. विठाला मग माशाचा नाश त्या आमिषाने केला. गळाला माशाला काहीतरी खायला लावतात, त्या इच्छेनं तो येतो आणि गळाला अडकतो. म्हणजे रस या विषयानं त्याचा माशाचा नाश केला. आणि गंध म्हणजे कमळाचा गंध सेवन करण्यासाठी भ्रमर त्याच्यात जातो. रात्रभर त्याला कमळ मिटून बसते, त्याचा अंत होतो तरी त्याला बाहेर यायचं लक्षात येत नाही. इतका तो विषय सुखात तल्लीन झालेला असतो, आसक्त झालेला असतो, त्याला बाहेर यायची सुद्धा आठवण राहत नाही. मग आता हे 5 विषयानं 5 प्राण्याचा नाश केला. हे 5ही विषय माणसात आहेत. आपला तर किती नाश होत असेल बघा आता. म्हणजे अगोदर माकड, त्याला दारू पाजवली, त्याला विंचवाचा दंश केला, तर या दुवा तद्वा भविष्यती, त्याचं काय होईल सांगता येत नाही. कोण त्यांची गती होईल नेनो. विठाला म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. फार काळ टिकत नाही. आता तुम्ही बघा ना, आज बासुंदी खा म्हणजे आपल्या जिभेचा विषय काय आहे. आता विषय म्हणजे सगळे इंद्रियाचे विषय लक्षात घ्या. जिभेचा विषय काय आहे? खाणे, चांगलं खाणे. बासुंदी खाल्ली आज, उद्या बासुंदी खावी वाटते का नाही? खावीच वाटते, उलट जास्त खावी वाटते. म्हणून ययातीला विचारलं, तुम्ही एवढे भोग भोगले, तृप्त झालात का विषयामध्ये? ययाती म्हणतो, न जातो काम कामानाम, नाही उपभोग्येन शाम्यती हविषा भुये वर्तमेव भुये एवाभिवर्धते. उलट म्हणले, अग्नी तूप टाकल्यावर अग्नी वाढेल का विजेल? अग्नी वाढेल. तसं विषय सेवनानं कोणीच तृप्त झालं नाही. ययातीनं मुलाचं तारुण्य घेतलं, पुन्हा विषय भोगले तरी तृप्त नाही. तर आपली काय कथा. विठाला रावणाकडे एवढं ऐश्वर्य होतं, पण सीता मातेची इच्छा केली, परिणामी विषय सुखामध्ये रावणही गेला. नहुष स्वर्गाधिपती झाला, तो पुढे रहाटी भांबावला, तो भुजंग तो पावला नेणं शिकाय. नहुषाला एकदा स्वर्गाधिपती इंद्र केलं आणि इंद्राणीची इच्छा केली, रथाला सप्तर्षीला मांडलं. अगस्तीला राग आला आणि सगळ्या ऋषीला मांडून. म्हणजे विषयामध्ये माणूस अंध असतो. अंध म्हणजे काय? काम, त्याला लज्जा काही क्रोध नसतो. म्हणजे काम असला ना, तो कामातुरानाम न भयम न लज्जा, त्याला काही नाही. सप्तर्षीला एवढ्या अधिकारी पुरुष 7 ऋषींना घोडा केला आणि इंद्राणीच्या भेटीला निघाला. त्याच्यात अगस्ती मुनींना शाप दिला, आम्हाला सर्प चल लवकर म्हणतोस, तुला विषय भोगायचे, तू सर्प योनीला जाशील. तो भुजंग तो पावला नेणं शिकाय. भस्मासूर मुकला, वाली मुकला, त्याची गती झाली वालीशी. भस्मासूर मुकला प्राणाशी. येडका मदन मध्ये कुणाचा
घात झाला सगळ्यांचं सांगितलं. धडक मारेली नारदा, केला ब्रह्मयाचा मातेरा, धडक मारेली शंकर. सगळ्यांना विषयानं गाठलं. मग या विषयामध्ये विषयाचे समसुख बेगडाची बाहुली हे जाणार आहेत. अबराची सावली जाईल रया विठाला. मग ज्या अर्थी लोकांनी एवढे विषय भोगले, मग आपण आपला विषय चालू जिभेचा. जिभेला, एकट्या जिभेला जर बासुंदी आज खाल्ली तर तृप्त होत नाही, तर मग विषयाचे समसुख बेगडाची बाहुलीच आहे ना, थोड्या काळासाठी तृप्ती आहे. उदाहरण, आता आपण जेवलो, उद्या आता कुठंच जेवण्याची गरज नाही. जमल का नाना, जमल का? पुन्हा स्वयंपाक करावाच लागेल ना. अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, तरी का पाक घरोघरी. जर नुसते गंधन, आता इकडून सुगंध यायलाय स्वयंपाकाचा, त्यानं भूक गेली म्हणले सगळ्यांची, तर जमेल का? जात नाही. आज जेवलं उद्या जेवाच वाटते. म्हणजे त्या विषय हे काय करतात, कितीही भोगा, परत त्या माणसाला अधोगतीलाच नेतात. आणि तुम्ही म्हणाल एखादा विद्वान असेल तर बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपी कर्षती, विद्वानाला सुद्धा आकर्षित करतात. एकदा जैमिनी म्हणले व्यासांना, तुम्ही असं लिहिलंय नाही, थोडस चुकीचं लिहिलंय. म्हणले विद्वान माणसाला विषय आकर्षित करीत नाही. ठीक आहे म्हणले. एकदा पाऊस चालू झाला आणि एक सुंदर स्त्री त्या जैमिनीला दिसली. आणि जैमिनी सुद्धा महामुनी मोठे ऋषी होते. वेदांचा एक भाग त्यांना वाटून दिलता, त्यांच्याकडे दिलता प्रसारासाठी. तर जैमिनी बसल्यानंतर जैमिनीला त्या स्त्रीची इच्छा झाली. त्या स्त्रीने सांगितलं, तुझ्याशी लग्न करते, पण माझी एक अट आहे, असा घोडा व्हायचा आणि मी तुझ्या पाठीवर बसणार. मग जैमिनी म्हणले, आता इथं कोणी नाही, एवढी सुंदर स्त्री आपल्याशी लग्न करणार आहे, तर घोडा व्हायला काय हरकत आहे. घोडा झाले, ती स्त्री पाठीवर बसली. विषय किती नाचवतात माणसाला बघा. विषयासाठी तो माणूस घोडा झाला, विषयासक्त झाला. जैमिनी सारखा ऋषी, आपली तर काय कथा आहे. आणि तो त्याच्या पाठीवर ती स्त्री बसली. थोड्या वेळानं तो बघतो तर ती स्त्री गायब झालेली आहे आणि तिथं व्यास महर्षी होती परीक्षा घेण्यासाठी. आणि मग तो बघतो, जैमिनी काय झालं? व्यास म्हणतात, नाही म्हणले, तुम्ही जे लिहिलंय ना ते बरोबर आहे. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपी कर्षती, मलाही विषयानं तडाखा दिला. म्हणले, जमका अजब तडाका बे, तू क्या जाने लडका बे. इथं कोण आहे म्हणले? 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी. पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगे, जपी तपी संन्यासी मर गए हकी मरोगे. कोण राहणार आहे म्हणले? इथं सगळे जाणार आहेत. आणि विषयामध्ये सगळ्यांचा, या बऱ्याच जणांचा नाश झाला. यांना जिंकलेल्याची यादी पुन्हा सांगतो. विठाला नाथ महाराज म्हणतात, अशीही थट्टा, या थट्टेतून 4 जण सुटले म्हणले. सुखाचार्य मात्र कुठलाच डाग नाही, विषयात अडकलेच नाहीत शेवटपर्यंत. त्याच्यानंतर भीष्माचार्य अडकले नाहीत, हनुमंतराय अडकलेच नाहीत म्हणले, आणि कार्तिक स्वामी यांना मात्र या 4 बट्टा नाही म्हणले, सुटले. अर्जुन सुटला. बरेच जण, त्याच्यामध्ये बरेच जणांना विषयानं आपला तडाखा दाखवला नाही, ते या विषयातून सुटले. म्हणून आपण मात्र विषयाचे समसुख बेगडाची बाहुली असं समजा, आणि अबराची सावली जाईल रया असं समजल्यानंतर, आणि या संसारात देवाची भक्ती केल्यानंतर आपला जन्म सार्थक होतो. आणि ती सार्थक आद्य वासुदेव छंदे सांगितलं. म्हणजे काय की ए साते आलिया ओळंगा शारंग धरू, नाहीतरी संसारू वाया जाईल रया. विठाला चला. आता तुम्ही म्हणाल, महाराज तुम्ही जास्त बोलालात. एका दिवशी कीर्तनाला सगळे लोक आले महाराजांच्या. महाराजांना असं लांबवलं कीर्तन, सगळे उठू गेले, एकच माणूस राहिला. आणि त्याला मी विचारलं, तू का थांबलास? ते म्हणला, तुमच्या खाली जी सतरंजी घोंगडा आहे ना, ते माझं अडकलंय म्हणून थांबलो. तसं होऊ नये म्हणून एकदा आता विठोबा रखुमाईचं भजन करा. विठोबा रखुमाई करा भजन एकदा. महिला मंडळ
सुंदर असं भजन केलं विठोबा रखुमाईचं. कारण का मुखी नाम हाती मोक्ष नायसी साक्ष बहुतांची. नामस्मरणासारखं पाप जाळणारं दुसरं साधन नाही. कारण का हरी उच्चारणे अनंत पापरासीन जातील लयासी क्षण मात्रे. म्हणून या ज्यांनी मुखानं नामन हातानं टाळी तर महादोषाची होळी. विठाला विठाला. चला मग ज्ञानोबराय म्हणतात की स्वप्नामध्ये एखाद्या माणसानं ऐश्वर्य पाहिलं, त्याला स्वप्न पडलं ना ऐश्वर्य पाहिलं तर ते जागृतीत थोडंच खरं असते. जागृतीत खरं होतं का? स्वप्नात एखादा माणूस राजाही होतो, एखादा रंकही होतो, पण उठल्यानंतर आहे त्या स्थितीला असतो. म्हणजे स्वप्नीचीच येईले जाईल राया, ते खरं नाही. तसंच माणसाला आपतेष्टापासून वाटणारं सुख, विषयापासून वाटणारं सुख आणि संसाराचं सुख हे क्षणिक आहे. अभंगाचं शेवटचं चरण न देव ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल लया. म्हणजे काय की स्वप्न पाहिलेलं जागृतीत खरं होत नाही. उठल्यानंतर
ते खरं स्वरूप नसतं. तद्वतच विषय सुख या संसारामध्ये आल्यानंतर जे काही आपण खरं समजून बसलेलो आहोत या सगळ्या बाबी नश्वर आहेत. आणि या नश्वर बाबीमध्ये अडकून न पडता ए साते आलिया ओळंगा शारण धरू, देवाची भक्ती करा, देवाची ओळखी करून घ्या, असं सरळ अर्थाचं शेवटचं चरण आहे. ज्ञानोबरायांनी या अभंगामध्ये निवृत्तीपर काही उपदेश केला आणि प्रवृत्तीपरही काही उपदेश केला की देवाची भक्ती करा, विषयात अडकू नका. भक्ती करा हा प्रवृत्तीपर उपदेश आहे आणि विषय सोडा हा निवृत्तीपर उपदेश आहे. पण माणसाला मात्र या दोन्हीचं सम करता आलं पाहिजे. सम म्हणजे काय की किती प्रमाणात विषय भोगायचे आणि किती प्रमाणामध्ये देवाची भक्ती करायची, किती आयुष्य देवासाठी द्यायचं, किंबहुना देवाला मध्ये ठेवून बाकीच्या गोष्टी देवासाठी करणं त्याला बाधा होत नाही. म्हणजे बाधक ज्या गोष्टी आहेत त्या त्याज्य करणं आणि ज्या परमार्थाला अनुरूप गोष्टी आहेत त्या पकडणं. म्हणजे उदाहरण सांगतो, हे सोडा म्हणणं सोपं आहे, पण देवावर प्रीती ठेवा ही अनुरक्ती आहे. प्रभूवर अनुरक्ती ठेवा आणि विषयात विरक्ती ठेवा. विठाला जीवाभावापासून देव आवडला पाहिजे. तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवापासून या. जीवापासून देव ज्याला आवडला, देहाचा विसर पडेपर्यंत ज्याला भक्ती करता आली, तो या जगात धन्य झाला, त्याचा संसारही धन्य झाला. ओळखीला हरी धन्य तो संसारी, किंवा त्याचा संसार आजी संसार सुफळ झाला गे माये. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण सोनखेड या ग्रामामध्ये हरिभक्त परायण कैलासवासी पंढरीनाथ पाटलोबा घुगे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आयोजित कीर्तनरूपी सेवेसाठी ज्ञानोबरायांचा जो अभंग होता, ए साते आलिया ओळंगा शारण धरू, या अभंगावर जसं जमल तसं सद्गुरूनं बुद्धी दिल्याप्रमाणे निरूपण करण्याचा प्रयत्न केला. वेळ होत आलेली आहे आणि पुनश्च एकदा मी त्यांचे चिरंजीव अर्थात श्री भगवान पंढरीनाथ घुगे आणि श्री मुरलीधरराव पंढरीनाथ घुगे यांना धन्यवाद देतो. कारण त्यांनी वडिलाप्रती जी कृतज्ञता आहे ती ज्ञानदान आणि अन्नदानाच्या रूपानं व्यक्त केली. आता ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान करणं आणि अन्नदान, न अन्न उदक समम दानम, अन्न आणि पाणी देणं यासारखं तानेल्या जीवनवना माझी दान नाही. आणि ज्ञानदानही श्रेष्ठ आहे. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. म्हणून असं ज्ञानदान आणि अन्नदानाच्या रूपानं त्यांनी हे केलेलं आयोजन अगदी सार्थक व्हावं, त्यांच्या वडिलांना सद्गती मिळावी आणि त्यांनी आयुष्यभर केलेल्या परमार्थाची गोड फळं त्यांना मिळावी अशी भगवान हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी परत एकदा सर्व टाळकरी मंडळी, कारण सगळे आपलेच आहेत, सर्वांचा नामोल्लेख न करता सगळे आपल्या परिचयाचे आहेत आणि सगळ्यांनी जी साथ दिली मला, कारण माझा स्वर नाही अपस्वर असताना भजनी मंडळानं साथ दिली, पकवाज वादन चांगलं केलेलं आहे आणि श्रोतेही, माता भगिनी श्रोते आदी करून सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि हा कार्यक्रम सर्वांनी गोड करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल या सगळ्या श्रोत्यांचेही धन्यवाद. टाळकरी मंडळ पकवाज वादकालाही त्यांनाही धन्यवाद आणि गायनाचार्यांनाही धन्यवाद. सगळ्यांचा नामोल्लेख न करता सगळ्यांचा मी ऋणी राहण्याचा प्रयत्न करतो. सदैव अशीच माया माझ्यावर ठेवा, कारण बालक बोबडा बोले, मी कला कुसरी काहीच नेनेन, बोलतो वचने अति भाविका, जे मला येईल ते नोहे हा उपदेश तुमचे बडबडले शेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. म्हणजे माझं नाही हे किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन सिद्धी गेले, येत माझे जी उरले पाईकपण, या न्यायानं तरी न्यूनते पुरते अधिकही सरते, करोनी घ्यावे तुमते विनवितू असे. अशा पद्धतीनं सुंदर असा कार्यक्रम या सोनखेड ग्रामात आज प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त यांच्या झालेला आहे. कैलासवासी पंढरीनाथ पाटलोबा घुगे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त सर्वजण आले, सगळ्यांनी हा कार्यक्रम चांगला केला. पुनश्च एकदा पुन्हा देईल तेवढे धन्यवाद कमी. असंच प्रेम ठेवा, असाच लोभ असू द्या आणि परमार्थ साधना भगवंतानं आपल्याकडून करून घ्यावी. परमार्थ साधनेत आपण निमित्त व्हावं, निमित्त मात्र भव सव्यसाची, आणि निमित्त होऊन सततम कीर्तयंतो माम. काही जण म्हणतील नेहमी कार्यक्रम, अरे बाबा नेहमीच
जर मटकी भिजत घातली तर एक दिवस मोड पिटतात, पण जर पाणी शिंपडलं तर मोड फुटत नाहीत, कायम भिजवत ठेवावी लागते कायम. तसं हरिनामी धवले जग, सतत त्याच्यात राहावं लागतं. सततम कीर्तयन्तो माम यतंतश्च दृढ व्रता नमश्चंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. असं सतत भगवंताचं नामस्मरण केल्यानं माणूस भगवत स्वरूप होतो, प्राणी भगवत स्वरूप झाले. निंदितेही त्याने वंद केले, कोणी अंगीकार ज्यांचा केला नारायणे. मग आपण तर माणूस आहेत, माणूस, पण माणूस असून माणसासारखे कर्तव्य करा आणि परमार्थाकडे येण्याचा प्रयत्न. गती तेची मुखी नामाचे स्मरण, पण अधोगती जाण विन्मुखता. म्हणून भगवत सन्मुख होण्याचा प्रयत्न करा. हनुमंतरायाच्या चरणी एवढंच मागणं मागू की कैलासवासी पंढरीनाथ पाटलोबा घुगे यांना सद्गती द्यावी आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जो परमार्थ केला त्याची गोड फळं त्यांना मिळावीत. भगवान हनुमंतरायाच्या दरबारामध्ये झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.